झाल्या पाहिजे. सन्माननीय व्यासपीठ आणि पुढं माझे फलटण मधील सर्व मित्र परिवार, माझ्या बहिणी, माझ्या बंधू भगिनी आणि माझे फलटणकर, माझे घरातील नागरिक. फलटण हे माझं घर आहे आणि घरामध्ये ज्या सुखसोयी लागतात त्या सुखसोयी फलटणमध्ये आपल्याला उपलब्ध करण्याची जबाबदारी फलटणकरांनी माझ्यावर टाकलेली आहे. ती जबाबदारी मी पूर्ण करण्यासाठी माझे तुम्ही दिलेले 5 वर्ष सतत प्रयत्नशील राहील. सामान्यातल्या सामान्य माणसाला त्याच्या अधिकार, त्याच्या नगरपालिकेतले अधिकार, त्याच्या नगरपालिकेतलं काम, या कामासाठी कोणाच्या पुढे नाक घासायची गरज पडणार नाही. ही नगरपालिका त्याची संस्था आहे की नाही कोणाचं किराणा मालाचं दुकान. जे आजपर्यंत नगरपालिकेला फक्त किराणा मालाचं दुकान म्हणून बघत होते, या लोकांना आज मला सांगायचंय की तुम्ही 30 वर्षामध्ये जे काय केलं नाही, आम्ही तुम्हाला हे 35 महिन्यामध्ये करून दाखवतो. जे 30 वर्षामध्ये तुम्ही केलं नाही, आम्ही येणाऱ्या 6 महिन्यामध्ये फलटण शहरामध्ये कुठल्याही रस्त्यावर तुम्हाला खड्डा आढळणार नाही. हे आवर्जून फलटणकरांना सांगतो. जी गोष्ट होऊ शकते आणि ती गोष्ट आम्ही करून दाखवू, एवढंच मी सांगतो. ही आजपर्यंत या फलटण शहरामध्ये एवढी भाषणं झाली, एवढे व्यासपीठ गाजले, पण कुठल्याही ज्यांच्या हातामध्ये सत्ता होती त्यांनी फलटणकरांचा विचार केला का हो? त्यांनी काय विचार केला? माझ्या मुलाचं काय होणार, माझ्या परिवाराचं काय होणार, माझ्या संजूचं काय होणार, माझ्या पिट्टूचं काय होणार? त्यांनी मंत्र्यांना, त्यांनी शिंदे साहेबांना हे मागितलं का हो की माझ्या फलटणकरांसाठी तुमचं आशीर्वाद पाहिजेत, फलटणकरांना त्रास होतोय म्हणून तुमचं सहकार्य पाहिजे. त्यांनी काय सांगितलं? माझ्या पिट्टूला त्रास होतोय, माझ्या संजूला त्रास होतोय. याच्या व्यतिरिक्त यांच्या दृष्टीने फलटण कुठंच नाही. आम्ही कुठंच नाही. यांच्या परिवाराच्या व्यतिरिक्त त्यांना तुमचा काहीही काडीचा संबंध नाही. तुम्ही हे त्यांच्या किराणा मालाचं दुकान होता. गेले 35 वर्ष झालं हे फलटणला फक्त उत्पन्नाचं साधन म्हणून फलटणकडे पाहत होते. कारण का श्रीमंत रामराजांचा प्रयत्न ओपन स्पेस खाणे, मुलाच्या नावाने बोगस सातबारा तयार करणे आणि तो सातबारा फलटण शहराच्या नगरपालिकेच्या बहुउद्देशीय हॉस्पिटल असेल, क्रीडांगण असेल, अशा ठिकाणी तो सातबारा त्या जागेवर बोगस सातबारा तयार करणे आणि तो भूखंड कुठल्या तरी बिल्डरच्या गळ्यात घालणे आणि त्याचे पैसे वर्षातनं एकदा 10-15 कोटी रुपये घरी घेऊन जाणे, हे उद्योग. मी मागच्या वेळेस जे सातबारा दिला होता त्या सातबारा एक शब्द सुद्धा त्यांनी फलटणला सांगितलं का की हे बोगस आहे म्हणून? म्हणजे सोयीस्कररित्या डोळे जाग करायचे आणि मांजराला वाटतं की मी दूध पितोय मला कोण बघत नाही. आता दिवस संपलेत. पूर्वी लोकांना तुम्ही आंधळ करून ठेवलं होतं. आता फलटण शहरामध्ये फिरताना जी काय अवस्था आहे फलटणची तुम्ही बघितली का? प्रत्येक 10 फुटावर खड्डा आहे, डांबर गायब आहे. हे का गायब आहे? का फलटण शहरातला मेजर रस्त्याचं कंत्राट ह्यांचे मधले बंधू आणि त्यांची संस्था ह्यांनी कामं केली. म्हणजे आणि कामं कशी केली तर तात्या उदाहरण म्हणून सांगतो की या 6 महिन्यामध्ये शिवरूपराजे घर ते शमशेर नाईक निंबाळकर घर काम 20 लाख रुपये.
त्यावेळेस नुसतं अस्तरीकरण करायचं. पुढच्या 6 महिन्यांनी परत मीटिंगवर काम. कुठलं काम? तर शमशेर नाईक निंबाळकर तो शिवरूपराजेंकर, परत 20 लाख रुपये. म्हणजे 6 महिन्याला एकाच कामावर पैसे गोळा करणारी ही लोक. मला आज आरोप करायचे नाहीत. आता मला ते कारण का तुम्ही तुमचा निर्णय फलटणनी दिलेला आहे. तुम्ही तुमचा निर्णय फलटणनी दिलेला आहे. तुम्ही माझ्याच खांद्यावर जबाबदारी टाकलेली आहे आणि ही जबाबदारी पूर्णपणे पेलण्याची तयारी आम्ही सर्व नगरसेवक आणि फलटण शहरातील भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आणि राष्ट्रवादी घड्याळ पार्टी अजितदादांचे कार्यकर्ते यांनी पूर्ण मनापासून तयारी केलेली आणि हे चॅलेंज म्हणून स्वीकारलेलं आहे की येणाऱ्या 6 महिन्यामध्ये फलटण शहरामध्ये एकही रस्ता खड्डेमुक्त राहणार नाही. म्हणजे खड्डे मुक्त होणार. दुसरं, फलटण शहरातला पाणी पुरवठा गेले 11 वर्ष झालं 5 ते 6 टाक्या बांधून पडलेल्या आहेत आणि ह्या 11 वर्षामध्ये पाणीच पडलं नाही टाक्यामध्ये. हे का घडलं की ज्या लोकांना तुमच्याबद्दल कुठंच काडीचंही प्रेम नव्हतं, त्यांना काही गरज नाही, त्या लोकांना तुमच्या घरात पाणी आलं काय, पाण्यातनं सुता आली काय, पाण्यातनं माती आली काय, काही घेणं देणं नाही. वॉल बंद पडत होते. वॉल खोलल्यानंतर त्या वॉल मधनं कबूतर वटवागळ निघत होती. हे तुम्हाला माहितीये का? किती फलटणकरांना आजपर्यंत गेले 30 वर्ष झालं यांनी कबुतराचं आणि वटवागळाचं पाणी खायला घातलं. साधा बेसिक गोष्ट होती. ज्या टाक्या चालू आहेत त्या टाक्यांना वर झाकणं सुद्धा ह्यांनी कधी निर्माण करून दिले नाहीत. त्या झाकणाचे पैसे सुद्धा ह्यांनी टक्केवारी त्यांच्या घरी नेले. ही प्रवृत्ती गेले 30 वर्ष झालं फलटणमध्ये. या फलटणला सज्जनतेचं आणि सुशिक्षिततेचं आणि शिक्षणात आम्ही किती शिकलेलो आहोत हे दाखवून गंडवत होती. आता हे बंद झालं. हे फलटणकरांनी बंद केलेलं आहे, त्यामुळे बंद करा म्हणायची गरज नाही. पण आता हे होणार नाही. पहिल्यांदा जे काय लूप होल्स आहेत, टाक्यांची झाकणं बसतील. ज्या 6 टाक्या आहेत, 5-6 टाक्या आहेत, त्या टाक्यामध्ये पाणी पडण्याची व्यवस्था येणाऱ्या 2 महिन्यामध्ये केली जाईल. म्हणजे 11 वर्ष पाण्याच्या प्रतीक्षेत असणाऱ्या टाक्या आता येणाऱ्या ह्या 3-4 महिन्यामध्ये पाणी पडणार आहे. म्हणजे किती प्रगती केली हो. म्हणजे त्या टाक्यात पाणी पडायला 11 वर्ष लागली. म्हणजे फलटणकरांना 11 वर्ष पाण्या वाचून वंचित ठेवायचं काम केलं. माझ्या माय माऊली सकाळी 3:30-4 वाजता पाणी भरतायत, ह्याची लाज सुद्धा ह्या लोकांना वाटली नाही. आणि मताला जाताना म्हणायचं की मी किती विकास केलाय. मला फलटण शहरामध्ये एक विकास काम दाखवा की या सत्ताधारी मंडळींनी यांच्याकडं सभापतीपद, यांच्याकडं महसूल मंत्रीपद, यांच्याकडं जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद, नगरपालिका यांच्याकडं, नगरपालिकेच्या सभापती यांच्या बहीण, पंचायत समितीला यांचा मुलगा, मार्केट कमिटीला ह्यांचा भाऊ, तरी सुद्धा फलटणमध्ये एक विकास काम दाखवू शकले नाहीत. आणि दाखवत आहेत का तर ह्यांची दादागिरी. जर 5 वर्षात जर आम्ही कुठं दादागिरी केली असती तर फलटण पोलीस स्टेशनला केसने अख्खं भरलं असतं. म्हणजे फक्त एकच नीती वापरायची, 100 वेळा खोटं बोलायचं आणि लोकांना सांगायचं की हे गुंड आहेत, ही गुंडगिरी करतायत. आणि मीडियामध्ये अशाच पद्धतीने पसरून विनाकारण आमच्या खासदारांना, रणजित सिंहांना, माझ्या धाकट्या बंधूला बदनाम करायचं काम ह्या लोकांनी केलं. त्यांनी हे नाही सांगितलं की ज्यांनी स्वतःच्या आजोबाच्या नावाचा कारखाना दुसऱ्याला घाण ठेवला, एक दिवस सुद्धा चालवला नाही, आणि ज्यांनी
स्वतःच्या बापाच्या नावावर कारखाना उभा केला, त्याच्या नावाने तुम्ही बोट दाखवताय. 35 वर्षामध्ये 35 सायकली दिल्या का हो तुम्ही फलटणकरांना? तुमच्या आमदार निधी असेल, तुमच्याकडं उत्पन्नाचे अनेक स्रोत आहेत. तुम्ही ओपन स्पेस खाल्लेले आहेत, तुम्ही रस्त्याची कंत्राट खाल्लेली आहेत, तुम्ही काय काय खाल्लंय ते फलटणला माहिती आहे. म्हणजे रस्त्यावरली डुकरं सुद्धा तुम्ही सोडलेली नाहीत. आणि खरंय, मी जे बोलतोय ही खरंय. फलटण मध्ये गायकवाड साहेब होते. गायकवाड साहेबांनी डुकराचं टेंडर काढलं होतं. कर्नाटकातनं लोक आणली होती, त्यांनी डुकरं पकडली आणि डुकरं ज्यावेळेस सातार पुलावनं चालवली त्यावेळेस पोलीस स्टेशनच्या इथं गाडी अडवली. गाडी अडवणारे कोण? पिट्टू बाबा. माझ्या फलटणची डुकरं का नेतो रे बाबा तू? मग तिथं तोड पाणी झाली आणि मग ती डुकरं फलटणची वेस उलटून पुढे गेली. हे खरंय. आणि जर हे खरं नाही म्हणायची ताकद असेल तर मी उद्या परत ह्या स्टेजवर येतो आणि त्यांनी स्टेजवर येऊन म्हणावं की खोट आहे म्हणून. आपल्याला हे करायचं नाही, आपल्याला असं वागायचं नाही. आपल्याला फलटणकरांना फलटणचा 1960चा अधिनियम असा सांगतो की फलटण शहराच्या हद्दीमधला भिकारी सुद्धा कुडकुडत राहता कामा नये. त्याला नगरपालिकेने अंगावर त्याच्या पांघरून घालायचे. भिकारी एक टाइम त्या भिकाऱ्याला नगरपालिकेच्या अधिनियमामध्ये एक टाइम भिकाऱ्याला जेव घालायचे. ऍटलिस्ट 2 वडापाव तरी खायला घालायचे. हे सुद्धा काम आहे. फलटण शहरामध्ये फिरणाऱ्या गायी आहेत ना, ह्या गायींना एक वेळचा चारा सुद्धा नगरपालिकेने उपलब्ध करायचा आहे. खावटी नावाचा अधिनियमात फलटणच्या नगरपालिकेच्या अधिनियमात तरतूद आहे. आणि तरतूद कितीची आहे? 20-20 लाखाची. मी 6 साली होतो त्यावेळेस 20 लाखाची तरतूद होती. आता किती असेल मला माहित नाही. मी काय अधिनियम म्हणजे त्या ऑडिट रिपोर्ट मध्ये मी आता तरतूद खावटीची बघितलीच नाही. पण आजपर्यंत ही खावटी कोण खात गेलं? श्रीमंत. म्हणजे ह्यांना खावटी सुद्धा पुरली नाही. फलटणची खावटी, फलटणचे या गोरगरीब ह्या गायी जनावरांना चारा असणारी खावटी सुद्धा पुरली नाही. हे दुर्दैव आहे. म्हणजे तुम्ही 30 वर्ष फलटणच्या उराव मूग दळली, आता येणारी परत 30 वर्ष नवीन पिढी आणून तुम्ही फलटणला आता दळायचा प्रयत्न करत होता. ही फलटणने ओळखलं आणि फलटणने योग्य ठिकाणी निर्णय घेतला. आमचे 18 नगरसेवक निवडून दिले आणि आमचे जे राहिलेले नगरसेवक आहेत त्यांनाही मी खात्रीने सांगतो, तुम्ही बी आमचे नगरसेवक आहात. ज्या फलटण नगरपालिकेच्या शहराच्या हद्दीत राहणारा प्रत्येक नागरिक हा नगरसेवक आहे. तिथं गट तट बघितला जाणार नाही. मी आता शहराचा नगरसेवक नगराध्यक्ष आहे. आता इलेक्शन पर्यंत मी एका पक्षाचा नगराध्यक्ष होतो. आता मी अख्ख्या फलटण शहराचा नगराध्यक्ष आहे. त्यामुळे फलटण शहरातला विरोधी कोण आणि आपला कोण हे ह्या नजरेतनं बघितलं जाणार नाही. ज्याचं काम आहे त्यांनी नगरपालिकेत, स्वतःची नगरपालिका आहे, स्वतःच्या बापाची नगरपालिका आहे म्हणूनच नगरपालिकेत यायचं आणि काम सांगायचं आणि काम करून घेऊन जायचं. त्याला दुसरा हेल्पटा इतर नगरपालिकेत लागणार नाही. ह्याची व्यवस्था आम्ही सगळे घेऊ. जिथं अडचण येईल त्यांनी आणि आमचे कान धरायला, आम्ही जर कुठं चुकत असेल तर आमचे कान धरायला आमचे प्रल्हाद तात्या आहेत, निकम वकील आहेत, दिलीप सिंह भोसले साहेब आहेत, आमची नेते मंडळी आहेत आमचे कान धरायला. आणि आम्ही एवढे मोठे नाही की आमचे कान ते धरू शकत नाहीत. त्यामुळे मी एवढंच सांगतो की फक्त ही येणारी 5 वर्ष तुम्ही सगळ्यांनी सहकार्य करायचंय. रस्त्याची कामं चालू होणार आहेत, थोडा त्रास होणार आहे. पाण्याच्या पाईपलाईनची कामं चालू होणार आहेत, त्यावेळेस 1-2 दिवस पाणी पुरवठा बंद राहण्याची शक्यता आहे. ह्या पाणी पुरवठा बंद राहत असताना नागरिकांनी
नागरिकांना योग्य वेळी टँकर पुरवला जाईल, पण त्यावेळेस बी नागरिकांनी सहकार्य करायचंय. शहराच्या प्रत्येक गोष्टीचा स्क्रू आवडायचा आहे आपल्याला, प्रत्येक गोष्टीचा स्क्रू आवडायचा आहे. प्रत्येक नगरपालिकेच्या मालकीच्या गोष्टीत आपल्याला सुस्थितीत आणायच्यात. फलटणची मार्केट नगरपालिकेचे मार्केट आहेत, त्यांना दिवाबत्ती, त्यांची पाण्याची सोय, फलटण शहरामध्ये भाजी मार्केटमध्ये महिलांसाठी आणि पुरुषांसाठी स्वच्छतागृह निर्माण करायची आणि ते एवढी टॉपची करायची की त्याला त्याच्या शेजारी बसून म्हटलं तरी माणूस पेपर वाचत बसला पाहिजे, एवढं मी सांगतो. आणि अशा पद्धतीने आम्हाला काम करायचंय आणि आम्हाला काम करताना आशीर्वाद स्वरूपात तुमचं सहकार्य आणि फलटणकरांचं सहकार्य, फलटण शहरातल्या लोकांचं सहकार्य आम्हाला फार मोलाचं राहणार आहे. आणि हे सहकार्य तुम्ही आम्हाला द्याल ही आशा बाळगून मी माझे 2 शब्द संपवतो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.